वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून केलेली आत्महत्या असो किंवा मोठी सून मयुरीने केलेली तक्रार, सगळ्याच प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची वेळीच दखल घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं. विशेष म्हणजे वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी घेतलेली पत्रकार परिषदही फक्त 1 मिनिट 10 सेकंदात आटोपली आहे. पोलिसांनी तपास करत राजेंद्र आणि त्याचा मोठा मुलगा सुशीलला अटक केली की वाढत्या दबावामुळे ते स्वतःहून शरण आले हे देखील समोर येणं गरजेचं आहे. आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्या सोबत आहेत. मंदार, अनेक प्रश्न खरं म्हणजे उपस्थित होत आहेत. 7 दिवस हे दोघेही बाप लेक जे आहेत ते फरार होते. 7 दिवसांनी त्यांना अटक झालेली आहे. मयुरीच्या तक्रारीची वेळेत दखल घेतली गेली नाहीये. पोलिसांची भूमिका एकूणातच या सगळ्या प्रकरणामध्ये कशी राहिली आहे, काय चर्चा आहे पोलिसांच्या भूमिकेबद्दल? मंदार, खरं तर पोलिसांच्या भूमिकेबद्दल बोललं खूप जातं, पण आपण अगदी नेमकेपणाने हे पोलीस अधिकारी कोण, त्यांची नावं काय, त्यांचं पद काय आणि नक्की त्यांनी काय केलं किंवा काय केलं नाही, ते ज्या पदावरती आहेत, जी जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे ती कोणती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही हे आपण सांगूयात. सर्वात आधी बावधन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते. तर या अनिल विभूतेंवरती जबाबदारी होती वैष्णवी हगवणेंनी आत्महत्या केल्यानंतर जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना त्याच वेळी अटक करण्याची. 16 मेला वैष्णवींनी आत्महत्या केली. 17 तारखेला बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांचंच रेकॉर्ड हे सांगतं की वैष्णवी हगवणेचा सासरा जो आज पोलिसांच्या ताब्यात आला, विजय हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे हे त्या दिवशी औंध जिल्हा रुग्णालयामध्ये होते. म्हणजे या बावधन पोलिसांनी वैष्णवीचा नवरा, तिची सासू आणि तिची ननंद यांना त्यावेळी अटक केली. अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी बावधनच्या औंधच्या जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेले. त्यानंतर हा सासरा विजय हगवणे त्या ठिकाणी आला, मात्र त्यावेळी त्याला अटक केली नाही. ही का केली नाही, इथे पहिल्यांदा या बावधन पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत विभूते यांची भूमिका संशयास्पद ठरते आणि त्यामुळं हा जो विजय हगवणे आहे तो त्यानंतर फरार झाला आणि आपण पाहिलं 7 दिवस तो सापडत नव्हता. दुसरी पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरते ती या हगवणींची मोठी सून मयुरी जगताप हगवणे हिच्या बाबतीमध्ये. या मयुरी जगताप हगवणेला देखील अमानुषपणे मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावरती जखमांचे व्रण होते. त्या सगळ्या मारहाणीनंतर या मयुरीने नोव्हेंबर 2024 मध्ये म्हणजे मागील वर्षी पुण्यातील पौड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता, तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाला खरा, मात्र त्या ठिकाणी जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी तिची तक्रार जी संतोष गिरी गोसावी असं त्यांचं नाव आहे, पौड पोलीस ठाण्यामधले जे पोलीस निरीक्षक आहेत यांनी तिची तक्रार तर घेतली, गुन्हा तर दाखल करून घेतला, मात्र अटकेची कारवाई त्यावेळी झाली नाही. किंवा त्यावेळी पोलिसांनी जर योग्य पावलं त्याच वेळी टाकली असती तर कदाचित हा जो पुढं वैष्णवीचा छळ झाला तो झाला नसता. कदाचित तिला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागलं नसतं. मोठ्या सुनेच्या छळाची जर दखल पोलिसांनी घेतली असती. त्यामुळं हे पौड पोलीस देखील संशयाच्या भोवऱ्यात येतात. आणि हे सगळं सुरू होतं ते पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये विनय कुमार चौबे हे पोलीस आयुक्त आहेत आणि विशाल गायकवाड हे पोलीस उपायुक्त आहेत. या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच पोलीस काम करत असतात आणि इतक्या सगळ्या घटना, इतके सगळे संशयास्पद प्रकार या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घडत होते. मग हे वरिष्ठ काय करत होते? नक्कीच खरं मंदार, हे सगळे प्रश्न, हे मुद्दे या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलिसांची भूमिका आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आणि प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली. ती फक्त 1 मिनिट 10 सेकंदांमध्ये त्याने आटोपती घेतली. त्यानंतर हगवणेला पोलिसांनी अटक केली की तो स्वतःहून हजर आला. अनेक सवाल आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये याची उत्तरं आपल्याला शोधावी लागणार आहेत. पोलिसांकडूनही काही प्रमाणात ती घ्यावी लागणार आहेत. धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पोलिसांच्या कारवाई संदर्भात एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले आहेत. पाहूया. मयुरीच्या तक्रारीची वेळीच दखल का घेतली नाही? प्रश्न क्रमांक 1. सासरा आणि दिराला शोधायला 7 दिवस का गेले? दुसरा प्रश्न. हगवणेच्या राजकीय कनेक्शनमुळे पोलिसांवर दबाव होता का? हगवणेचे नातेवाईक वरिष्ठ पोलीस अधिकारी सुपेकरांचा यामध्ये काही हात आहे का? हे सगळे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत.
तर पोलिसांनी पहाटे राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशीलला अटक केली. त्यांना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. त्यांना आता किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान हगवणेचं कुणी वकीलपत्र स्वीकारू नका अशी विनंती वैष्णवीच्या माहेरच्यांनी म्हणजेच कसपटे कुटुंबाने पुणे बार असोसिएशनला केलेली आहे. तर वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र आणि मोठा दीर सुशील यांना कोर्टात हजर करण्यात आलं. पहाटे अटकेनंतर त्यांना आज दोघांनाही हिंजवडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेलं होतं. तिथून या दोघांना बाहेर काढताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. पोलीस ठाण्याबाहेर काही महिला संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे या दोघांनाही मागच्या दाराने बाहेर काढण्याची वेळ ही पोलिसांवर आली. दुसरीकडे शिवाजीनगर कोर्टाबाहेर भाजपा महिला आघाडी आक्रमक झालेली पाहायला मिळाली. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत हगवणेंना फाशीची शिक्षेची मागणी केली. हगवणे पितापुत्राच्या फोटोला जोडे मारत भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. पोलीस हगवणेला ज्या गाडीतनं घेऊन आले त्या गाडीवर टॉमॅटो फेकण्यात आले. तर सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेला सासरा राजेंद्र हगवणे, मोठा मुलगा म्हणजेच वैष्णवीचा दीर सुशील यांच्या हातात अखेर बेड्या पडल्या. एवढे दिवस हलगर्जीपणा दाखवणाऱ्या पोलिसांनी कारवाई करत हगवणे बाप बेट्याला अटक केली आहे की दबावामुळे ते स्वतःहून पोलिसांना शरण आलेत हे मात्र कळू शकलेलं नाही. दरम्यान वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर 7 दिवस तिचा सासरा राजेंद्र हा मुलगा सुशील सोबत फरार होता. शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमारास त्यांना अटक झाल्याचं समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राजेंद्र आणि सुशील हगवणेच्या अटकेवरनं काही सवाल उपस्थित केले. बघूया. मुळात पोलिसांनी कारवाई केली की ते हजर झाले याबद्दल मला शंकाच आहे. कारण मागच्या काही घटना बघता पोलीस काही करताना दिसतच नाहीयेत. वाल्मिक कराडची अटक झाली नाही. वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाला. प्रशांत कोरटकरला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही, ती कारवाई तेलंगणा पोलिसांनी केली. आणि आता सुद्धा जे चित्र आम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये खूप संशयाला जागा आहे. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेला फरार सासरा राजेंद्र हगवणेचा पोलिसांनी अटक केल्यानंतरही माज कायम असल्याचं पाहायला मिळालंय. मुलगा सुशीलसह राजेंद्रला हातात बेड्या आणि तोंडावर काळं कापड टाकून पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी त्याला पश्चाताप होतोय का असा प्रश्न विचारला. यावेळी एखाद्या आरोपीने शर्मेने मान खाली घातली असती, पण राजेंद्र हगवणेने आपल्याला माज कायम ठेवत चीड आणणारी रिॲक्शन दिली आहे. तुझ्यावर खुनाचा आरोप आहे का, तुला काही बोलायचं आहे का, असे एका पाठोपाठ एक प्रश्न विचारल्यावर राजेंद्र हगवणेने हातवारे करत नकारार्थी मान डोलावली. छळाला मारहाणीला कंटाळून तरुण सुनेने आत्महत्या केली तरी त्याबाबत पश्चातापाची भावना सोडाच उलट उद्दामपणाच करणारा राजेंद्र हगवणे कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? राजेंद्र काय बोलायचं का तुला? राजेंद्र तुझी काय बाजू आरोप खुनाचा आरोप आहे तुझ्यावर नातेवाईक करतात. हगवणे तुझ्या तुला काय बोलायचं का? हगवणे 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 तुझ्या तुला काय बोलायचं का? हगवणे तुला पश्चाताप होते का? हगवणे तुला पश्चाताप होते का? राजेंद्र एकीकडे सून वैष्णवी हगवणेने जाचाला कंटाळून आत्महत्या केली. दुसरीकडे तिचा सासरा राजेंद्र हगवणे मोठा मुलगा सुशीलला घेऊन फरार झालेला. गेल्या 7 दिवसात या हगवणे पितापुत्राने कुठे कुठे मुक्काम केला याची सविस्तर माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या दोघांनी गेल्या 7 दिवसात पुणे ते कर्नाटक वाया सातारा असा प्रवास केलाय. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान त्यांनी थार, एन्डेव्हर, बोलेरो अशा गाड्या वापरलेल्या आहेत. तसंच 7 दिवसात त्यांचा मुक्काम फार्म हाऊस, हॉटेल, लॉज अशा ठिकाणी होता. त्यामुळे सुनेचा बळी घेणाऱ्या नराधमांना कुणी कुणी आसरा दिलाय, त्या पोलीस याचा शोध घेणार आहेत का आणि त्यांच्यावर कारवाई होणार का याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर राजेंद्र हगवणे मुलगा सुशीलला घेऊन कुठे कुठे हिंडलाय, त्यांनी कोणकोणत्या गाड्या वापरल्यात बघूया. 17 मेला औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्स थार गाडीने प्रवास केला. वडगाव मावळ पवना धरण फार्म हाऊस आळंदीमध्ये मुक्काम केला. वडगाव मावळ पवना धरण बंडू फाटककडे बलेनो गाडीने प्रवास केला. 18 मेची ही घटना. तर 19 मेला साताऱ्याच्या पुसेगावमध्ये अमोल जाधवच्या शेतावर ते गेले. 19 आणि 20 मेला सातारा जिल्ह्यातल्या पसरणी मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेजमध्ये ते गेल्याचं पाहायला मिळालं. 21 मेला कोगनोळीमध्ये प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर गेले. 22 मेला हगवणे पुण्याला परत आला.
दरम्यान 7 दिवस फरार असताना राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील यांची कशी ऐश सुरू होती याचा मोठा पुरावा माध्यमांच्या हाती लागलाय. एका हॉटेलमध्ये ते चक्क मटणावर ताव मारताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात समोर आलंय. एकीकडे आपल्या जाचामुळे सून वैष्णवीने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रभरातनं आपल्यावर टीकेचा भडीमार होतोय. याची कल्पना असताना देखील हगवणे बाप बेटे हॉटेलमध्ये मात्र मटणावर ताव मारण्यात व्यस्त होते. या प्रकरणाशी आपला दुरान्वयी संबंध नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तर आज संध्याकाळी कसपटे कुटुंबियांना आपण भेटणार आहोत असंही अजित पवार म्हणाले. कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात. माझा दुरान्वयी पण संबंध नाही. आणि ह्यामध्ये मी काल पण जाहीरपणे बोललो, मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सीपी आहेत, मी पुण्याच्याही सीपीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही, दोघं अटक नव्हते. त्यांनी 3 टीम सोडलेल्या होत्या. काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी पण बोललो. आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईन त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांच्या घरी भेटायला पण जाणार आहे. माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं. त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो, तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या. ह्या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया. फार वाईट आहे. म्हणजे आजच्याही या 21व्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे, अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं दिसतं. कसपटे कुटुंबाच्या तक्रारीवरून नणंद करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे स्वतः निलेश चव्हाण त्याच्या बायकोचा छळ करत असल्याचं उघड झालं. स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर 2019 मध्येच वारजे पोलिसात गुन्हा दाखल आहे. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचं बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या सहाय्याने धमकावल्याचा गुन्हा देखील निलेश चव्हाणवर दाखल झालाय. तीन जून 2018 निलेश चव्हाणचं लग्न झालं. जानेवारी 2019 निलेशच्या पत्नीला बेडरूममध्ये पंख्याला लटकलेली संशयास्पद वस्तू दिसली. विचारणा केली असता निलेशने उडवाउडवीची उत्तरं दिली. फेब्रुवारी 2019 मध्ये बेडरूमच्या एअर कंडिशनरमध्येही काही संशयास्पद वस्तू मिळाली, त्यावरूनही उडवाउडवीची उत्तरं पाहायला मिळाली. निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला दोघांचे एकांतातले व्हिडिओ आढळले. स्पाय कॅमेऱ्याने याचं चित्रीकरण करण्यात आलेलं. निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे असल्याचं समोर आलं. पत्नीने जाब विचारला असता निलेशने चाकूने धमकावलं, गळा दाबला. पत्नीने सासू सासऱ्यांना माहिती दिली, त्यांच्याकडून तिचाच छळ करण्यात आला. अखेर छळाला कंटाळून निलेशच्या पत्नीने घर सोडलं. 14 जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला. तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आहे. राजेंद्र हगवणेला 28 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नुकतंच काही वेळापूर्वीच त्याला कोर्टात हजर करण्यात आलेलं. पहाटेच्या सुमारास त्याला अटक झाली आणि आता त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या घडीची मोठी अपडेट येते. पिंपरीतलं हे प्रकरण समोर आलेलं होतं. सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी 5 दिवसांची पोलीस कोठडी ही राजेंद्र हगवणेला देण्यात आली आहे. 28 मे पर्यंतची ही पोलीस कोठडी असल्याचं आता समोर येत आहे. शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. शिवानी, कोर्टामध्ये नेमका काय काय युक्तिवाद झाला आणि कोर्टाने आता आदेश दिला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीचा? शिवानी.
आपण शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी झाली होती आणि यावेळी पोलिसांनी सगळी खबरदारी घेतली होती, त्यामुळे कोणालाही आत बऱ्यापैकी सोडण्यात आलं नाही. एवढंच नाही तर 28 तारखेपर्यंत सुनावणी काय म्हणतात त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी गेल्याचं आता समोर आलंय. धन्यवाद शिवानी या माहितीबद्दल. शिवाजीनगर कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि आत्महत्या प्रकरणी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज सकाळीच पहाटेच्या सुमारास राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे दोघांनाही अटक झालेली होती आणि आता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलेली आहे. 28 मे पर्यंतची ही पोलीस कोठडी असेल. 5 दिवसांची पोलीस कोठडी या दोघांनाही सुनावण्यात आली आहे. याआधीच वैष्णवी यांचा पती, त्यासोबतच नणंद आणि सासूला अटक झालेली आहे आणि आता या दोघांनाही सकाळी अटक झाली. एकूण 5 जण आता अटकेत आहेत. शिवाजीनगर कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे. तर पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी संपूर्ण राज्यातून आता रोष व्यक्त होतोय. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी कसपटे कुटुंबाची आज भेट घेतली आहे. मात्र या प्रकरणावरून सध्या राष्ट्रवादीतलाच एक गट चाकणकरांवर नाराज असल्याची चर्चा आहे. वैष्णवी प्रकरणी कोणतेही ठोस पावलं उचलली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे आणि याबद्दल अजित पवारांकडे या गटाने तक्रार केल्याचीही माहिती आहे. दरम्यान कसपटे कुटुंबाला भेटल्यावर रुपाली चाकणकर यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. छावा संघटनेच्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब देखील विचारला. डॉक्युमेंट पूर्वी तुम्ही 2024 यांचं बावधन ग्रामीणला होतं. ग्रामीणचे पौडचे बोलवले, बावधनचे बोलवले, पिंपरी चिंचवडचे बोलवले आणि हे हो बोलले म्हणून तुम्हाला तुमच्या ग्रामकामाला बोलायचं. तर पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधासंदर्भात रुपाली चाकणकर काय म्हणतात, त्यांनी काय माहिती दिली ते बघूया. राष्ट्रवादीचा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्त्व नाही. आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. लोकांनी नाकारले त्यांना. त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं, पक्षाने काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं, कुठलं पद द्यायचं, कुठलं काय करायचं. ज्यांना कुणाला पदं मिळाली नाहीत किंवा त्या पदापर्यंत पोहोचता आली नाही तर ती असूया मी समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल.